जय भीम। मी राहुल हंडोरे, डॉक्टर B.R. आंबेडकर प्रतिष्ठान संस्थेचा अध्यक्ष आणि दलित पॅंथरचं पुनर्जन व्हावं या मताशी सहमत असलेला मी एक समर्थक। दलित पॅंथरचा सुवर्ण महोत्सवाचा काळ सुरू आहे आणि याची सुरुवात राष्ट्रीय दलित पॅंथरचे जे पूर्वीचे नेते होते, सध्याचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी त्याची सुवर्ण महोत्सवाची सुरुवात केली। पॅंथरचे नेते अर्जुन डांगळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली। अविनाश महातेकर पॅंथर नेते सुद्धा तिथे उपस्थित होते। त्यानंतर पॅंथरचे दुसरे नेते JB पवार यांनी आपली भूमिका वेळोवेळी मांडली आणि त्यानंतर प्राध्यापक विठ्ठल शिंदे यांचं दलित पॅंथरच्या नोंदी नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालं। त्यानंतर पॅंथरचे दुसरे एक नेते प्राध्यापक रमेश जाधव यांनीही पॅंथरचा दरार या नावाचं पुस्तक प्रकाशित केलं आणि पॅंथरचे वातावरण निर्मिती सुरुवात झाली। त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 3 ऑगस्ट रोजी सोलापूर येथे अंबादास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा झाली। त्या सभेमध्ये एक बहुजनांचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज फत्तेसिंग राजे भोसले यांच्या अध्यक्षपदी निवड जाहीर केली। त्यानंतर 26 ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये एक सभा झाली। त्या सभेचे अध्यक्ष फत्तेसिंग राजे भोसले होते आणि त्यांनी काही कार्यकर्त्यांना महाराष्ट्र कार्यकारिणीवर त्यांची निवड केली। त्यामध्ये प्रामुख्याने देवरोड येथील धम्मभूमीचे अध्यक्ष टेक्सासदादा गायकवाड, दलित पॅंथरचे आणि पूर्वीचे भटक्याविमुक्त समाजाचे नेते मच्छिंद्र भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड केली आणि आपले ठाणे जिल्ह्यामधून रिपब्लिकन पॅंथर म्हणून आणि रिपब्लिकन नेते म्हणून कामगार नेते म्हणून ज्यांचं नाव लौकिक होता ते प्रकाश वगैरे यांना सहसचिवपदी त्यावरती नियुक्ती केली। आणि विशेष म्हणजे पूर्वीच्या पॅंथरमध्ये जय भीम के नारे पे खून बहे तो बहने दो ही घोषणा होती। आता नवीन एक घोषणा आलेली आहे, संविधान के सन्मान में पॅंथर है मैदान में, आणि ही घोषणा दिली फत्तेसिंग राजे भोसले यांनी। आणि विशेष म्हणजे आतापर्यंत दलितांचे सर्व नेते अध्यक्ष झाले होते, आता बहुजनांचे नेते जे आहेत फत्तेसिंग राजे भोसले यांनी पॅंथरचं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीला माझ्या हार्दिक शुभेच्छा।